राज्यभरात चर्चेत आलेल्या माळशिरसच्या मार्केटवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात येणार होतं, मात्र प्रशासनाने ते हाणून पाडलेलं आहे। आणि ज्यांच्या विरोधात हे मतदान प्रक्रिया घेण्यात येणार होती ते माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते साहेब आहेत। आपल्या विरोधात मतदान जास्त झालं, म्हणजे तुमच्या बाजूने जास्त झालं म्हणून विरोधी उमेदवारांनी तुमच्याबद्दलचं बॅलेट पेपरवरचं मतदान घेण्याचं ग्रामस्थांना आव्हान, मात्र प्रशासन ते हाणून पाडलेलं आहे। नाही, प्रशासनाने नाही हाणून पाडलं, तिथल्या जनतेने हाणून पाडलं आहे। ज्या गावामध्ये मोहिते पाटलांनी कधी 2 पाट्या खडी टाकली नाही त्या गावामध्ये राम सातपुतेने 21 कोटी 89 लाख रुपयाचे कामं केले। 7 कोटी रुपयाचं वशा मारुती पर्यटन केंद्र मी त्या ठिकाणी डेव्हलप केलं। आज जर आपण बघितलं तर मार्केटवाडीचे रस्ते चांगले झाले। मार्केटवाडीमध्ये 800 पेक्षा जास्त महिलांना आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणीचे पैसे येतात। मार्केटवाडीमधल्या शेकडो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर पंप देण्याचं काम आमच्या सरकारने केलं। मार्केटवाडीतल्या शेकडो शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करायचं काम आमच्या सरकारने केलं। त्यामुळे तिथली जनता ही आमच्या सोबत राहिली। मुळात या ठिकाणी मार्केटवाडीचा ज्या घटना रचली याचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे। उत्तम जानकर या मार्केटवाडीच्या घटनेचा पेदा आहे, परंतु रणजितसिंह मोहिते पाटील या घटनेचा मास्टरमाइंड आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये तिथली जनता या सगळ्या गोष्टीला उत्तर देईल आम्हाला विश्वास आहे। खरं तर तुम्ही ही मागणी करायला पाहिजे, मात्र सत्ताधारी किंवा निवडून आलेल्या आमदाराकडून जी मागणी केली जाते कुठेतरी सिस्टीममध्ये काहीतरी बदल घडवा किंवा अराजकता घडवायचं नाही। मुळात ही अराजकता घडवण्याची मानसिकता होती, EVM वरती खापर फोडायचं। त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की अशा ज्या अराजकीय तत्व आहेत या तत्वाला आळा घातला पाहिजे। मुळात त्या गावाने विकासासोबत जाण्याचं पसंत केलं, त्यामुळं आम्हाला लीड त्या ठिकाणून भेटलं। ज्या गावामध्ये कधी एक काम झालं नव्हतं त्या गावामध्ये 21 कोटी 89 लाख रुपयाची कामं आमदार राम सातपुतेने केले भाजप सरकारच्या माध्यमातून। त्यामुळे यांना त्रास होतोय। त्यामुळं बात निकली है तो दूर तक जाएगी। त्यामुळे त्यांची इच्छा एका गावात मतदान घेण्याची होती। माळशिरस तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यात येत्या काळामध्ये पोटनिवडणूक लागेल आणि निश्चित या ठिकाणी माळशिरस तालुक्यात पूर्ण तालुक्यात फेरमतदान होईल। रणजितसिंह मोहिते पाटलांवरती कारवाईची आपण मागणी केलेली आहे, त्या संदर्भात पुढे काय झालं? हा रणजितसिंह मोहिते पाटलाच्या विषयावरती पार्टीने अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे। रणजितसिंह मोहिते पाटलाची लवकरच भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी होईल हा मला विश्वास आहे। राम सातपुते रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप विरोधात कारवाई करतात, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील आता राम सातपुते यांनी केली आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम TV न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।